नमस्कार, SD फूड लॅबमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण बनवत आहोत अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतं तसं शाही पनीर. तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही किती सिल्की आणि स्मूथ झालेली आहे. अशीच ग्रेव्ही तुम्हालाही बनवायची असेल तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात आधी आपण ग्रेव्ही तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे कढई तापत ठेवलेली आहे. कढई तापली की त्याच्यामध्ये तेल आणि बटर घेईन. बटर चांगलं विरघळलं की आपण याच्यामध्ये 4 ते 5 मोठे चिरलेले कांदे, तसेच 3 मोठे चिरलेले टोमॅटो, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबिरीचे देठ, ह्याने चव चांगली येते. तसेच 1 इंच आले आणि 7-8 काजू, 3 ते 4 सुकी मिरची. इथे मी बेडगी घेतलेली आहे, त्याच्यामुळे कलरही छान येतो. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्या, जेणेकरून हे मिश्रण लवकर शिजेल. आपल्याला हे मऊ होईपर्यंत असंच परतवत राहायचं आहे. पाणी बिलकुल घालायचं नाही. साधारण 7 ते 8 मिनटं परतत राहिल्याने मिश्रण असे मऊ होते. आपण घातलेले टोमॅटो इथे पूर्णपणे विरघळले गेलेले आहेत. आता हे मिश्रण असेच थंड करू, गॅस बंद करून. थंड झालेले मिश्रण मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचे आणि ह्याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची. पाणी बिलकुल पण ॲड करायचं नाही. बिना पाणी घालताच ह्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. मी इथे पेस्ट तयार करून घेतली आहे. ग्रेव्ही अजून स्मूथ होण्यासाठी आपण हे गाळून घेऊ, जेणेकरून ह्याच्यामध्ये जे काही लम्स असतील ते निघून जातील आणि ग्रेव्ही अजून स्मूथ होईल. माझी ग्रेव्ही पूर्ण गाळून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता ही ग्रेव्ही किती स्मूथ आहे. आता कढई तापवून त्याच्यामध्ये तेल आणि बटर घालून घेऊ. शाही पनीर म्हटलं की बटर आलंच. बटर व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं. बटर मेल्ट झालं की याच्यामध्ये आपण 1 मोठा चमचा काश्मीरी मिर्च पावडर, थोडीशी हळद आणि 1 चमचा गरम मसाला हे लगेच परतून घ्या, जेणेकरून मसाले जळणार नाहीत. आता आपण याच्यामध्ये ग्रेव्ही ॲड करू आणि मिक्स करून घेऊ व्यवस्थित. पाच ते 7 मिनिटं ग्रेव्हीला चांगली उकळी येऊन द्यात. आता आपण ह्याच्यामध्ये फ्रेश क्रीम ॲड करू. तुमच्याकडे क्रीम नसेल तर तुम्ही साईसुद्धा ॲड करू शकता. ती फक्त थोडीशी फेटून घ्या. हे सगळं छान मिक्स झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा साखर टाकणार आहोत आणि तसेच थोडीशी कसुरी मेथी. ग्रेव्हीला थोडीशी उकळी येऊ द्यायची. गॅस मंद करून आता आपण याच्यामध्ये पनीर घालू. लक्षात ठेवा, पनीर घालून आपल्याला ग्रेव्ही जास्त उकळवायची नाहीये. फक्त 2 मिनिटं गरम करायची, जेणेकरून आपलं पनीर आहे तसं मऊ राहील आणि कडक होणार नाही. अशा प्रकारे आपलं शाही पनीर तयार आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहायला चॅनेलला सबस्क्राईब करा.